नमस्कार आत्मावंत युनिक लेखी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे गुरुवार, श्रावणी गुरुवार म्हणजे श्रावणी गुरुवारी बुध बृहस्पतीची कहाणी वाचतात. बुधवारीही वाचतात आणि गुरुवारीही वाचतात. तसेच आज शीतला सप्तमी म्हणजे शिळा सप्तमी आहे, त्यामुळे त्याचीही कहाणी आज आपण वाचणार आहोत. आपल्या सदर आहे युनिक पद रेखी. यामध्ये रेखी आणि अध्यात्मामध्ये आपले सण, व्रत, वैकल्य यांची माहिती आपल्या पुढील पिढीलाही व्हावी या उद्देशाने मी हे कहाण्यांचा उपक्रम चालू केलेला आहे. आजच्या गुरुवारची कहाणी वाचणार आहोत आपण. पूर्ण श्रद्धेने गुरुचरणी, माझ्या माता पित्याचरणी आत्मवंदन करून आजच्या ह्या कहाणी वाचनाला सुरुवात करत आहे. कहाणी श्री गणेशाची. ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी. निर्मळमळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कबळे, विनायकाची देवळे, रावळे मनाचा गणेश म्हणे वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ काढावं. 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे. 6चं सहकुटुंब भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणिराज ध्यायचे. मणी पावीचे चित्तिले, लाभीचे मनकामना निर्विष कार्य सिद्धी करीचे. हे 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुपूर्ण संपूर्ण. आता आपण बुध बृहस्पतीची कहाणी वाचन करीत आहोत. ऐका बुध बृहस्पतीनं तुमची कहाणी. 8 पाटनगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्याच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिने विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही आणि आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चूक झाली आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि दर बृहस्पतिवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर बाहुली काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवत आहेत आणि ती चांदीच्या भांड्यामध्ये तूप वाढत आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळ्यात माळ हत्ती घाली त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली. हत्तीने त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीन फिरवली. पुन्हा हत्तीने त्याच्याच गळ्यात माळ घातली आणि त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यांना आपल्या माणसांची चौकशी केली. राज्याभिषेक केल्यानंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ती अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर मिळाली. मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्यांची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची कहाणी कळवली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजाने ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातामध्ये चांदीचं भांड दिलं. तूप वाढण्यास सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. फुलाबळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतीची कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करावं. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुपूर्ण संपूर्ण. आता आपण आज शीतला सप्तमी असल्यामुळे, शिळा सप्तमीची देखील कहाणी वाचणार आहोत.
8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. काही केल्या पाणी लागेना. जलदेवतेची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. राजा सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल हे राजानं ऐकलं. घरी आला. मनी विचार केला. फार दुःखी झाला. तुझ्या पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा नातवाचा जीव अधिक नाही, पण ही गोष्ट घडते कशी? सून कबूल होईल? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरी पाठवली. मुलगा ठेवून घेतला. सासऱ्यांना आज्ञा केली. सून माहेरी गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला नाहूमाखू घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला. जलदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेरून येऊ लागली. भावाला बरोबर घेतलं. मामांजींनं बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं तळं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी घडली. वशाची आठवण झाली. तो वसा काय? तळ्यापाळी जावं, त्याची पूजा करावी. काकडीचं पान घ्यावं, दहीभात आणि लोणचं वर घालावं. एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकुळं तलावात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी. हे देवी, आई माते, आमचे वंशी कोणी पाण्यामध्ये असतील तर ते आम्हास परत मिळव. याप्रमाणे तलावात उभं राहून तिनं त्या दिवशी केल्यावर बळी दिलेला तिचा मुलगा पाय ओढू लागला. पाय कोण ओढते म्हणून पाहू लागली. तोच तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं कडेवर घेतलं. आश्चर्य करू लागली. सासरी येऊ लागली. राजाला कळलं. सून आपल्या वडील मुलाला सुद्धा घेऊन येत आहे. हे कळून राजास आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले. तिला विचारलं, अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला? मी शिळा सप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतेची प्रार्थना केली, मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. ती जवळ अधिक ममता करू लागला. जसा तिला जलदेवते प्रसन्न झाली तशा तुम्हा आम्हा होत ही साठा उत्तराची कहाणी पाचावते सुपोर संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. श्रावण मासातील हे कहाणी उपक्रम तुम्हाला कसा वाटतो नक्की कळवा. आणि माझा हा उपक्रम आवडत असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या प्रवासात. जय सद्गुरू.